जय हिंद मित्रांनो, आपल्या टीच चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीकरिता जी जाहिरात अपलोड करण्याची तारीख आहे त्याला मुदतवाढ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी सत्यजित तांबे यांनी केलेली आहे। कधीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी आणि मुदतवाढ देण्यामागचं कारण नेमकं काय त्याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्याला जर का येत्या शिक्षक भरतीमध्ये विशेष असं मार्गदर्शन हवं असेल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गायडन्स बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलचा एक कंप्लीट कोर्स मिळणार आहे, ते देखील या ठिकाणी व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून। त्याच्यानंतर जे काही प्रेफरन्सेस आपल्याला येणार आहेत, प्रेफरन्सेसच्या संदर्भात एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला सल्ला मिळणार आहे। त्यासोबत जर तुमच्या काही शंका असेल तर लाईव्ह सेशनच्या माध्यमातून तुम्हाला त्या विचारल्या जाऊ शकतात। त्याच्यानंतर मुलाखतीसाठी डेमो सेशनची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे। त्यातल्या त्यात तुमचे जर का काही प्रॉब्लेम असेल, डॉक्युमेंटच्या समस्या, तुमच्या या ठिकाणी क्वालिफिकेशनच्या समस्या किंवा इतर कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या, त्या समस्येचं एकमेव या ठिकाणी उत्तम सोल्युशन गायडन्स बॅच आहे। कारण आम्ही तुमच्या सोबत रजिस्ट्रेशन पासून ते जॉइनिंग पर्यंत सोबतच राहणार आहोत। आपल्याला काय करायचं आहे तर प्ले स्टोअरला जाऊन या ठिकाणी मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। चला आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या ठिकाणी जे आहे विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी कालच्या तारखेला जे आहे एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राचा विषय आपल्याशी निगडित आहे। शिक्षक भरती पोर्टलवरील संस्थांना नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याबाबत त्यांनी विनंती केलेली आहे शासनाला। आता यामध्ये त्यांनी काय सांगितलंय तर जनरली दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या की सध्या जे आहे पवित्र पोर्टलवर संस्थांच्या जाहिराती अपलोड करणे सुरू आहे, यासाठी शासनाने 15 जून 2026 पर्यंतची तारीख दिलेली आहे। परंतु आता यांचं कन्सर्न असं आहे की यामध्ये जे आहे ज्या 11वी 12वीच्या कॉलेजेस आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जे आहे संच मान्यता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नाहीयेत। त्यामुळे अनेक संस्थांचे रोस्टर, बिंदू नामावली तसेच आरक्षण संदर्भामध्ये आवश्यक कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाहीये। त्यामुळे जे आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय संस्थांना पोर्टलवर अचूक माहिती भरून नोंदणी करणे शक्य होणार नसल्याचे मोठ्या प्रमाणावर संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे पवित्र पोर्टलवर संस्थांना नोंदणीसाठी मुदतवाढ देणे गरजेचे आहे। म्हणजे यांचा कन्सर्न सरळ असा आहे की जे माध्यमिक शाळा आहेत किंवा उच्च माध्यमिक कॉलेजेस आहेत त्यांच्या संच मान्यतेचा गंभीर प्रश्न अजूनही मिटलेला नाहीये। तो मिटेपर्यंत आपण जे आहे ही प्रक्रिया होल्ड करावी आणि आम्हा लोकांना किंवा ज्या काही संस्था चालक आहेत त्या संस्था चालकांना ही जी मुदत आहे ती कमी जास्त नव्हे तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं वरील वस्तुस्थितीचा विचार करून राज्यातील सर्व संस्थांना आवश्यक कारवाई पूर्ण करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध व्हावा व शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची जी तारीख आहे 30 जुलै 2026 पर्यंत वाढवून देण्यात यावी। आता ही जी तारीख आहे ती फारच लांबची त्यांनी या ठिकाणी मागितलेली आहे। आपल्याला वाटलं होतं की 8 एक दिवस 10 दिवसांचा कालावधी या ठिकाणी मागितला जाईल, परंतु या ठिकाणी सरळ इथून पुढे जे आहे 1.5 महिना या ठिकाणी मागण्यात आलेला आहे। कारण अजूनही आपल्याकडे जे आहे बऱ्याच संस्था बाकी आहे पोर्टलवर येण्याचं। आता ही जी काही पत्र आहे, हे जे पत्र आहे ते त्यांनी या ठिकाणी शिक्षण आयुक्त यांना दिलेलं आहे। आता याच्यावरती शिक्षण आयुक्त कार्यालय नेमकं काय भूमिका घेतं, काय निर्णय घेतं ते तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला लक्षात येईलच आहे। परंतु सध्या जे काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं ॲनालिसिस करता आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवायला लागलेली आहे की 15 जून ही आपली अंतिम डेट नसेल कदाचित। कारण पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिरातींची संख्या फारच कमी आहे, त्यामुळे याला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु आता यांनी जी 30 जुलै मागितलेली आहे तिथपर्यंत तारीख वाढेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इतक्या लांबपर्यंत तर तारीख मिळणार नाही, परंतु काही दिवस जे आहे याच्यामध्ये एक्सटेन्शन होऊ शकेल। आता एक्सटेन्शन झालं म्हणजे जागा वाढतील हे या ठिकाणी जे आहे वेगळं सांगायची आपल्याला आवश्यकता नाही। आता तुम्हाला नेमकं या पत्रकाच्या संदर्भामध्ये काय व्यक्त व्हायचं असेल ते आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त होऊ शकता।